तुमच्याकडे बनाना आहे तर आज मी त्यापासून तुम्हाला चॉकलेट बनाना केक सांगणार आहे. तर त्यासाठी इथे मी एक मिक्सी जार घेतला आहे. त्यामध्ये 3 बनाना जे आहेत ते छोटे छोटे पीसमध्ये कट करून ते तिथे टाकलेले आहेत. त्यामध्ये 1 कप आणि 3 टेबलस्पून शुगर टाकलेले आहे आणि 1/3 कप ऑइल टाकलेले आहे. आता याला आपण छान मिक्सीमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. आणि इथे आपले जे ग्राइंड झालेले आहे, आता हे एक पातेल्यामध्ये जो बॅटर आहे तो पूर्णपणे काढून घेऊ आणि त्यामध्ये छन्नी ठेवून जे आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते छानून घेऊया. तर इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे, हाफ कप मिल्क पावडर, 1 टेबलस्पून कोको पावडर आणि 1 TSP बेकिंग पावडर आणि हाफ TSP बेकिंग सोडा असं मी त्याला टाकलेलं आहे आणि त्याला छान छानून घेतलेलं आहे. इथे जे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत त्याला छान छानून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपला जो बनानाचा बॅटर होता त्यामध्ये हे जे छान जे आहे ते एकजीव इथे मी करून घेणार आहे. तर सर्वात आधी जे आपलं बॅटर आहे तो सर्व मी त्या बनानाच्या बॅटरमध्ये जे आपले पावडर्स आहेत ते पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे. आणि त्यामध्ये फक्त आपल्या बॅटरची एक कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथे तुम्ही मिल्कही ॲड करू शकता. इथे मी सिंपल पाणी टाकलेलं आहे आणि या केकची आपण बॅटरची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपण इथे ॲडजस्ट करणार आहोत. तर इथे आपला बॅटर हलका घट्ट आहे तर त्यामध्ये मी इथे हाफ कपला हाफ पाणी एवढं मला इथे बॅटरमध्ये ॲड करावं लागलेलं आहे. तर इथे मी हाफ कप पाणी घेतलेलं आहे पण त्यामधलं मी फक्त हाफ पाणी इथे ॲड केलेलं आहे आणि त्याला छान मी मिक्स करून घेतलेला आहे. तर इथे छान मिक्स आपल्याला बॅटरची फक्त कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. कारण जो आपला बनानाचा बॅटर होता त्या मुळे आपला जो प्रीमिक्स होता तो छान इथे मिक्स झालेला आहे. तर इथे आपला जो बॅटर आहे इथे मिक्स झाल्यानंतर मी स्पॅच्युलाच्या मदतीने कट अँड फोल्ड करत इथे मिक्स केलेला आहे. आता त्यानंतर इथे 1 टेबलस्पून मी निंबूचा जो रस आहे तो टाकलेला आहे. तुम्ही यामध्ये व्हिनेगरही ॲड करू शकता. पण इथे मी ते ॲड केल्यानंतर बॅटर जो आहे तो टीनमध्ये पोर केलेला आहे. मी आधीच हे टीन ग्रीस करून ठेवलेलं होतं. आता इथे मी बॅटर पोर केल्यानंतर याला छान टॅप करून घेणार आहे जेणेकरून जे आपले नंतर ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत ते सिंक होणार नाही. तर इथे मी बॅटर जो आहे आधी टॅप केलेला आहे आणि त्यानंतर ड्रायफ्रूट टाकलेला आहे. ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर आपल्याला टीन हा टॅप करायचे नाही आहे, नाहीतर आपले जे ड्रायफ्रूट आहेत ते सिंक होणार. तर इथे माझा 45 मिनिटानंतर एकदम परफेक्ट हा केक इथे बेक झालेला आहे. तर त्यानंतर मी त्याला छान डिमोल्ड करत आहे. 5 मिनटं मी त्याला छान थंड होऊ दिलं. तर इथे आपला जो स्पंज आहे त्याचा सॉफ्टनेस पाहू शकतात. तर खूप सॉफ्ट असा आपला हा जो आहे केक इथे रेडी झालेला आहे. त्याला मी आता कट करून तुम्हाला दाखवणार आहे. तर आता इथे जो आपल्या स्पंजची जी जाडी आहे ती एकदम परफेक्ट आलेली आहे. तर आता इथे हा गरमच केक आहे. तर गरम केकला इथे मी कट करून तुम्हाला दाखवत आहे. तर आपल्या ज्या केकची जी जाडी आहे ती एकदम परफेक्ट आलेली आहे आणि टेस्टला पण खूप छान आहे. तर इथे जो आपला बनाना केक आहे तो रेडी झालेला आहे. तेही फक्त काही घरच्या इन्ग्रेडियंट्सपासून. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.